प्रॉब्लेम ऑन एजेस. प्रॉब्लेम ऑन एजेसवर बँक एक्झाममध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झाममध्ये एक प्रश्न हमखास असतो. तर आपण त्याचे पहिले बेसिक पाहू. बेसिक म्हणजे प्रॉब्लेम एजेसचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. तर काही बेसिक पहा. समजा 3a = 2b आहे. तर a by b = 2/3. सो a:b चा रेशो काय येईल? 2:3. समजा आपल्याकडे असा आहे 3a = 2b. रेशो काय आला? a:b चा रेशो काय आला? 2:3. म्हणजे 3 तिप्पट जर a चं वय असेल आणि दुप्पट जर त्याचं b चं वय असेल, हे बरोबर असेल, त्याचा रेशो येईल a:b. हा 2 इकडे घ्यायचा, हा 3 इकडे घ्यायचा. रेशो करण्याची ही पद्धत आहे. 3a = 2b असेल तर डायरेक्ट त्यांचा रेशो घ्यायचा a:b म्हणजे 2:3. सिमिलरली 1/3a = 1/2b म्हणजे काय होईल? हा a हा b इकडे जाईल, a/b = हा 3 इकडे येईल, 3/2 म्हणजे a:b = 3/2. म्हणजे जर इन्व्हर्स मध्ये असा रेशो दिलेला असेल 1/3 = 1/2b, 1/3a = 1/3b, तर रेशो कसा येईल? रेशो सरळ येईल. हा 3a:b म्हणजे 3:2. काय शिकलो आपण? जर 3a = 2b असेल तर रेशो येईल a:b 2/3 आणि 1/3a = 1/2b असेल तर रेशो येईल a/b 3:2. इन्व्हर्स मध्ये असेल तर डायरेक्ट घ्यायचं आणि असं 3:b असेल तर त्याचं उलटं करायचं. एज मधलं डिफरन्स बिटवीन एजेस इज ऑलवेज सेम. समजा आजचं माझं वय आहे 34 आणि माझ्या भावाचं वय आहे 30. म्हणजे आमचा डिफरन्स वयाचा किती आहे? 4 वर्ष. आता 10 वर्षा पहिले माझं वय किती असेल? 24. त्याचं वय किती असेल? 20. वयाचा डिफरन्स किती आहे? 4. इथून 10 वर्षानंतर माझं वय किती असेल? 44. माझ्या भावाचं वय किती असेल? 40. डिफरन्स किती? 4. म्हणजे एजचा डिफरन्स हा नेहमी सारखाच असतो, सेम असतो. 10 वर्षा पहिले, 5 वर्षा पहिले, 8 वर्षानंतर कधीही एजचा डिफरन्स विचारला तर तो सेमच राहतो. आणि समेशन ऑफ एज हे सेम नसते, इज नॉट सेम. म्हणजे वयाची बेरीज कधीच सेम नसते. समजा माझं आजचं वय 30 आहे, माझ्या भावाचं वय 26 आहे, आमचा 4 वर्षाचा फरक आहे. 30 आणि 26 आणि बेरीज किती झाली? 56. 10 वर्षा पहिले माझं वय 20 होतं, त्याचं 10 वर्षा पहिले किती असेल? 16. तर बेरीज किती झाली? 36. म्हणजे एजचा डिफरन्स, एजची वजाबाकी सेम असते, एजचा डिफरन्स सेम असते, पण एजचं समेशन कधीच सारखं नसते, ते व्हॅरी होत जाते, बदलत जाते. पण बघा ॲव्हरेज बघा, आता या दोघांचं ॲव्हरेज काय आहे? 30 + 30 + 26 = 56. ॲव्हरेज डिवायडेड बाय 2, 28. 20 + 16, 36 डिवायडेड बाय 2 केला आपण, ॲव्हरेज केलं 18. तर ॲव्हरेज कितीनं वाढला? आपण 10 वर्षानं हे वाढवलं. 10 वर्षाच्या आधी जर आपण एज काढलं तर ॲव्हरेज पण 10 वर्षानं झाला, कमी झाला. म्हणजे याचं पण वय 10 वर्षानं कमी झालं, याचं पण वय कमी झालं, ते ॲव्हरेज पण 10 वर्षानं कमी होईल. द ॲव्हरेज एज ऑफ मॅन अँड हिज डॉटर इज 34 years old. If the respective ratio of their ages 4 years from now is 14:5, what is the daughter's present age? 4 years ago त्यांचा रेशो किती आहे? 4:5.
4 कोणाचा आहे, आणि मॅन अँड हिज डॉटर. फोर्टीन इज टू 5 दिलेला आहे. 14:5 हा कधीचा आहे, 5x4 4 वर्षा आधीचा. आणि त्यांचं ॲव्हरेज किती आहे, ॲव्हरेज एज, द ॲव्हरेज ऑफ देअर एजेस ऑफ अ मॅन अँड डॉटर इज 34 इयर्स. म्हणजे टुडेज ॲव्हरेज त्यांचा किती आहे, 34 इयर्स. फोर इयर फ्रॉम नाऊ म्हटलंय. 4 इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे 4 इयर्स आफ्टर. 4 इयर आफ्टर, इथून 4 वर्षानंतर, 4 इयर हेन्स. their ratio will be 14:5x. आणि त्यांचं टुडेज ॲव्हरेज किती आहे, 34. सो आपण पहा ॲव्हरेज कधी काय असते, जेवढा डिफरन्स जो आहे एजेसचा तो ऑलवेज सेम असते, ॲडिशन सेम नसते. आणि ॲव्हरेज असं आहे, म्हणजे 4 वर्षानं हे आजचं आहे. 4 वर्षानं जर समजा आपण याचं एज वाढवलं, तर याचं पण 4 वर्ष वाढेल, याचं पण 4 वर्ष वाढेल, बरोबर आहे. पण मग एजेस पण त्यांचं ॲव्हरेज पण 4 वर्षानं वाढेल ना. तर 4 वर्षानं त्यांचं ॲव्हरेज किती होईल, 34 + 4 38, बरोबर. आणि त्यांचं 4 वर्षानंतर रेशो किती दिलेला आहे, 14x + 5x. म्हणजे 14x + 5x ॲव्हरेज म्हटला म्हणजे डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 38. 14x + 5x इज इक्वल टू 76. 14 आणि 5 19x इज इक्वल टू 76, म्हणजे x इज इक्वल टू 4. आणि आपल्याला विचारलं काय, आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द डॉटर्स प्रेझेंट एज. एक्सची व्हॅल्यू टाका, 14 × 56, 14 × 5 = 20. हे 4 वर्षानंतर आहे डॉटरचं वय. म्हणजे माणसाचं वय आहे 56 आजचं, आणि डॉटरचं वय आहे 20, हे आजचं झालं. आपल्याला कधीच विचार 4 वर्षानंतरचं झालं. आपल्याला कधीच विचारलं आहे, आजचं विचारलेलं आहे. तर 4 वर्षानंतर जर 20 असेल तर आज किती असेल, 16.